वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने समृद्धी महामार्गावर दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम। राज्यातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून करावयाच्या कार्यपद्धती संबंधात वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्टेशन कारंजा शहर हद्दीतील श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टोलनाक्यावर दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजतापासून ते 1:30 वाजेपर्यंत मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाडवी साहेब कारंजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शुक्ला साहेब कारंजा शहर यांच्या उपस्थितीत दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार समृद्धी टोलनाका येथे एक संशयित वाहन खूप वेळेपासून उभे असून त्यामध्ये एक बॉक्स आहे असे दिसून येत आहे व ते काही घातपात घडवून आणण्याचे उद्देशाने तेथे ठेवले आहे अशी माहिती समजल्याने आमचे अधीनस्थ असलेले सर्व पोलीस यंत्रणा सतर्क करून घटनास्थळावर तात्काळ रवाना करण्यात आले। त्या अनुषंगाने घटनास्थळावर रवाना करण्यात आलेल्या यंत्रणेमधील BDDS पथक यांनी संबंधित ठिकाणाची तपासणी केली असता श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टोलनाक्याजवळ एक 4 चाकी वाहन क्रमांक MH37 AD 1297 डिझायर कंपनीची गाडी दिसून आली। यावरून BDDS पथक यांनी स्निफर डॉगद्वारे पाहणी केली तसेच त्यांच्याजवळ असलेले इतर बॉम्बशोधक नाशक इन्स्ट्रुमेंटद्वारे पाहणी केली असता सदर तपासणी दरम्यान स्फोटकाचे एक बॉक्स आढळून आल्याने व त्यामध्ये काही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने BDDS तंत्रज्ञांनी उपकरणाच्या सहाय्याने सदर बॉम्ब सदृश्य वस्तू निष्क्रिय केली। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी वेगवेगळे पोलीस पथक तयार करून तपासकामी व आरोपी शोधकामी रवाना करण्यात आले। अशा प्रकारे रंगीत तालीम घेण्यात आली। सदर रंगीत तालीम मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा, ठाणेदार कारंजा शहर, पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण अंमलदार, पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा SID वाशिम अधिकारी, ATS वाशिम युनिट अधिकारी, प्रभारी BDDS वाशिम प्रभारी अधिकारी दवी शाह, वाशिम अंगोली मुद्रा विभाग अंमलदार, जिल्हा वाहतूक शाखा अंमलदार, RCP पथक कारंजा व इतर दुय्यम अधिकारी तसेच आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी, अग्निशामक दल कर्मचारी यांचे उपस्थितीत रंगीत तालीम घेण्यात आली। सदर रंगीत तालीममध्ये एकूण 15 अधिकारी तसेच 85 पोलीस अंमलदार व इतर प्रशासकीय यंत्रणेचे कर्मचारी असे एकूण 85 अधिकारी व अंमलदार कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता।